आषाढी एकादशीच्या मंगलमय पर्वावर पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी। विदर्भातील पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भातकुली तालुक्यातील तीर्थक्षेत्र सोनारखेडा येथील श्री दास ज्ञानेश्वर आध्यात्मिक ज्ञानपीठात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती। भातकुली तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सोनारखेडा येथे श्री दास ज्ञानेश्वर आध्यात्मिक ज्ञानपीठात आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं आहे। पहाटेपासूनच विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाकरिता वारकऱ्यांसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती। आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर विठ्ठल रुक्माईचा अभिषेक करण्यात आला। त्यानंतर हरिभक्त परायण ज्ञानेश्वर इंगळे महाराज यांच्या हस्ते विधिवत महापूजा संपन्न झाली। दिवसभर भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत दर्शन घेतले। मंदिराचा परिसर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि जय जय राम कृष्ण हरी या गजराने दुमदुमून गेला होता। हरिनामाचा गजर करत आणि पावली चालती पंढरीची वाट या भजनावर तल्लीन होत वारकऱ्यांनी आपल्या विठ्ठलरायाचे दर्शन घेतले। भक्ती आणि श्रद्धेचा संगम सोनारखेड्यात अनुभवायला मिळाला आहे। रामकृष्ण हरी। आज आपण या ठिकाणी दास ज्ञानेश्वर अध्यात्म ज्ञानपीठ तीर्थक्षेत्र सोनारखेड तालुका भातकुली जिल्हा अमरावती या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आपण पाहत आहोत की या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी सुंदर अशा या भव्य दिव्य अशा मंदिरात या ठिकाणी विराजमान झालेली आहे। या संस्थांचे सर्वाधिकारी आणि संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानेश्वरजी महाराज इंगळे यांच्या माध्यमातून साकारलेलं हे भव्य दिव्य स्वरूपाचं असं मंदिर श्री पंढरीश परमात्मा संपतबाबा ज्ञानोबा यांच्या सर्वांच्या संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी ही वास्तू उभी झालेली आहे। आणि दरवर्षीप्रमाणे गेल्या 8 ते 10 वर्षापासून या ठिकाणी सतत आषाढी कार्तिकी आणि भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी लोकांचा समुदाय या ठिकाणी येत असतो आणि जणू प्रति पंढरपूर या ठिकाणी आपल्याला भासून येईल। प्रत्यक्ष दर्शनाला आल्यानंतर इथला येणारा प्रत्येक भाविक आणि मूर्ती पाहिल्यानंतर देवाचं दर्शन घेतल्यानंतर तो भाविक होऊन पुन्हा पुन्हा या ठिकाणी येण्याची इच्छा अनुभवास या ठिकाणी येत असते। म्हणून खरोखरच सोनारखेडा येथे अनुभवायला मिळालेला हा भक्तिमय सोहळा मन प्रसन्न करणारा होता। आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या कृपेने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत ही सदिच्छा।